नमस्कार मंडळी, मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये खूप 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 मनापासून स्वागत। तर आता आपण कितीही मापाने जर चपात्या केल्या तर त्या शिल्लक हे राहतातच। त्यामुळे रोज रोज जर चपात्या शिल्लक राहिल्या तर त्याचं काय करायचं हा प्रश्न आपल्याला नक्कीच पडतो। म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आले उरलेल्या चपातीचा असा गरमागरम चविष्ट नाश्ता, जे तुम्ही एकदा खाल्ला तर चपाती उरवून तुम्ही हा रोजच नाश्ता खाचाला। तर चला तर मग आता वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। जर त्याआधी तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी पाहत असाल तर प्लीज लंबोदर किचनला सबस्क्राईब करा। तर इथे मी 4 शिळ्या चपात्या घेतल्या, तर ह्या रात्रीच्या चपात्या आहेत। तर तुम्ही बघू शकता रात्रीच्या चपात्या आहेत तरी देखील ह्या अजूनही मऊ आणि लुसलुशीत आहेत। तर आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। तर ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी याचे मोठे मोठे तुकडे करून घालते। तर आता आपण हे मिक्सरला अगदी ओबडधोबड हे फिरवून घेऊया। तर हे बघा, अशा प्रकारे मी हे मिक्सरला फिरवून घेतले। तर असंच टेक्स्चर हवं आहे आपल्याला यासाठी। तर आता आपण हे बाजूला ठेवूया आणि याची फोडणी करून घेऊया। तर त्यासाठी एका कढईमध्ये इथे मी 1 चमचा तेल घालते। गॅस अगदी मंद करायचा आहे। तेल चांगलं गरम झालं की यामध्ये पाव चमचा मोहरी आणि एक अर्धा चमचा जिरे घालूया। जिरे मोहरी चांगले तडतडले पाहिजेत। त्यानंतर एक 5 ते 6 कढीपत्त्याची पानं, हे एक आपण अर्धा मिनिट चांगलं परतून घेऊ। तर आता यामध्ये आपण काही मसाले घालूया। तर इथे मी पाव चमचा हळद घालते, त्याचबरोबर अर्धा चमचा धनेपूड आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला म्हणजे चटणी। तुमच्याकडे जी कोणता साठवणीचा मसाला आहे तो तुम्ही यामध्ये घालू शकता। तर अगदी कमीत कमी मसाले लागतात, अगदी घरचे आपले रेग्युलरचे मसाले असतात, त्यामध्येच हा नाश्ता तयार होतो आणि चवीला अप्रतिम लागतो। तर इथे मी मसाले एक अर्धा मिनिट परतून घेतलेत। तर आता आपण यामध्ये जे बारीक करून घेतलेली चपाती होती ती घालूया आणि हे अगदी व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर बनवायला म्हटलं तर फक्त एक 2 ते 3 मिनिटच लागतात हा नाश्ता बनवण्यासाठी आणि खायला चव तर भन्नाट लागतं। तर हे मी व्यवस्थित मिक्स करून घेतले। आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे। मीठ चपातीमध्येही असतं, त्यामुळे अगदी टेस्ट करूनच घाला। त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि हे एकदा मिक्स करून यावरती झाकण ठेवून फक्त 1 मिनिट याची वाफ काढून घ्यायची। तर इथे आपला हा उरलेल्या चपातीचा गरमागरम हा नाश्ता तयार आहे। दिसायला काय मस्त दिसतोय हा नाश्ता। तर असा नाश्ता जर तुम्ही एकदा बनवला तर रोजच तुम्ही चपाती उरवून हा नाश्ता बनवून खाचाला, एवढा चविष्ट लागतो। तर अगदी थोडंसं हलकंसं हे कुरकुरीत होऊ द्यायचं, त्यामुळे आणखीन खायला मजा येते। तर आता आपण हे सर्व करूया। तर जर कधी तुम्हाला चपाती उरलेल्याचं टेन्शन आलं तर हा नाश्ता नक्की करून बघा, सगळ्यांनाच आवडेल। तर यावरती बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि यावरती ताव मारायचा। तुम्ही हे दह्यासोबतही खाऊ शकता किंवा जर बारीक शेव जरी वरून टाकली तर त्याची चव खूपच छान लागते। तर आजचा माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी लंबोदर किचनला सबस्क्राईब करा। आणखीन तुम्हाला माझ्याकडून कोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील तेही कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।